नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जलसंपदा विभाग भरतीसाठी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण पुढीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, कोयना हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतात क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, भारतामध्ये राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, 4 स्टार ऑफ डेस्टिनी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, जनरल M. नरवणे यांनी 4 स्टार ऑफ डेस्टिनी हे पुस्तक लिहिले आहे। प्रश्न क्रमांक चौथा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या ही सर्वाधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्रातील ठाणे या जिल्ह्याची लोकसंख्या ही 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक आहे। प्रश्न क्रमांक 5वा, कोणत्या नदीचे खोरे हे महाराष्ट्राचा सर्वाधिक भाग व्यापतो? तर ऑप्शन क्रमांक 2, गोदावरी या नदीचे खोरे महाराष्ट्राचा सर्वाधिक भाग व्यापतो। प्रश्न क्रमांक 6वा, टिंबटिंब पर्वतरांगा या महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, सह्याद्री पर्वतरांगा या महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा आहेत। प्रश्न क्रमांक 7वा, खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते? तर ऑप्शन क्रमांक 4, बाळ गंगाधर टिळक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते। प्रश्न क्रमांक 8वा, महाराष्ट्रातील सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, महाराष्ट्रातील खोपोली हा सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 9, गुप्त वंशाचे संस्थापक पुढीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2, श्री गुप्त हे गुप्त वंशाचे संस्थापक होते। प्रश्न क्रमांक 10वा, महाराष्ट्रामध्ये पाण्याचे दुष्काळ निवारण्यासाठी पाणी फाउंडेशनची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1, आमिर खान यांनी महाराष्ट्रामध्ये पाण्याचे दुष्काळ निवारण्यासाठी पाणी फाउंडेशनची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 11, भारतात प्राचीन काळामध्ये कोणत्या राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्तेजन दिले? तर ऑप्शन क्रमांक 1, घोल या राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्तेजन दिले। प्रश्न क्रमांक 12, घटनेच्या कोणत्या कलमान्वये बालमजुरी प्रतिबंध करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, भारतीय राज्यघटनेच्या कलम 24व्या या कलमान्वये बालमजुरी प्रतिबंध करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 13, भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, भारतातील शिवनसमुद्र हा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 14, मानव धर्म सभेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, दादोबा पांडुरंग तरखडकर हे मानव धर्म सभेचे संस्थापक आहेत। प्रश्न क्रमांक 15, नागार्जुन सागर प्रकल्प हा कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, कृष्णा या नदीवर नागार्जुन सागर प्रकल्प हा बांधण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 16, भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2,
चंदीगड या ठिकाणी भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन आहे? प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2. अंबोली या ठिकाणाला महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 18. भारतात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात कधीपासून झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. 2014 या वर्षापासून भारतात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली आहे. प्रश्न क्रमांक 19. 2011च्या जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यातील साक्षरता दर हा सर्वात कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. बिहार या राज्यातील 2011च्या जनगणनेनुसार साक्षरता दर हा सर्वात कमी आहे. प्रश्न क्रमांक 20. भारतीय राज्यघटनेत सध्या किती अनुसूची आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3. भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 12 अनुसूची आहेत. प्रश्न क्रमांक 21. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. महादेव गोविंद रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 22. राष्ट्रपतीची बडतर्फी करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. संसद यांना राष्ट्रपतीची बडतर्फी करण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 23. भारताची दक्षिण वृद्धगंगा हे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1. गोदावरी या नदीला भारताची दक्षिण वृद्धगंगा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा विद्युत प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पहिला पवन ऊर्जा विद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 25. भारतात कोणत्या काळापासून भूदान चळवळ ही सुरू करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. भारतात सन 1951 या काळापासून भूदान चळवळ सुरू करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 26. राष्ट्रीय युवा दिन भारतात कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1. भारतामध्ये 12 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 27. बिंदुसरा धरण हे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. बीड या जिल्ह्यामध्ये बिंदुसरा हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 28. सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. पैठण हे सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 29. पंचायत राज यांच्या संबंधित कलम पुढीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. कलम 40 हे पंचायत राज यांच्याशी संबंधित असलेले कलम आहे. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणाला भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. राज्यपाल यांना भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 31. माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. महात्मा गांधी यांचे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2. श्री सल सीरम हे महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर विधानसभेचे पहिले अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 33. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2023 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1.
भारत या देशामध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2023 आयोजित करण्यात आल्या होत्या? प्रश्न क्रमांक 34. सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. बॅडमिंटन या खेळाशी सायना नेहवाल ही खेळाडू संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 35. भारतात हरित क्रांतीची सुरुवात ही पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1. सन 1965 या वर्षी भारतात हरित क्रांतीची सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 36. कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगमस्थान आहे.